बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। एबीपी माझाच्या बातमीनं विरोधी पक्षानं दखल घेतलेली आहे। नागपूरमध्ये बोगस शेतकऱ्यांच्या नावे गैरव्यवहाराचं प्रकरण समोर आलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एबीपी माझाच्या बातमीनंतर विरोधी पक्षानं हा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेतलाय। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कुही तालुक्यात महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांची नावे सरकारला सादर करून अतिवृष्टीच्या नुकसानाचे पैसे लाटल्याचं कागदपत्रांद्वारे उघड झालंय। शेतकऱ्याच्या तोंडातला घास अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी ओढलेला आणि सगळ्यात महत्त्वाचा हा नागपूरचा आहे। नागपूरमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, केंद्राचे मंत्री नितीनजी गडकरी आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आहेत। एवढी सगळी मंडळी असताना एखादा तलाठी ते तहसीलदार अशी हिम्मत करतो आणि शेतकऱ्याच्या तोंडातला घास ओढवून नेण्याचा प्रयत्न करतो। वाटतं हे निषेधार्ह आहे। याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। वाटतं निश्चित सभागृहामध्ये या विषयावर आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडीची मंडळी सगळे सदस्य आवाज उठवण्याचा प्रयत्न करू। काल कृषी मंत्री धनंजय मुंडे जे उत्तर देत होते आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली। आम्ही 15,000 कोटी दिलेत। मी माझ्याकडे सर्व आकडे आहे। यांनी जीआर काढला पण पैसे दिले नाही। 4,600 कोटीच्या वर त्यांनी पैसे दिले नाहीत आणि 1 जानेवारी 2024 पासून जे काही आपत्ती आल्या त्याची तर त्या पैशाचा तर पत्ताच नाही। 15,000 कोटी सांगतात आणि 4,600 कोटी रुपये मागच्या 2 वर्षामध्ये फक्त शेतकऱ्याला मिळाले। हे बनवाबनवी करतायत, शेतकऱ्याला फसवत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।